मी अजिबातच चांगली होस्ट नाहीये असं मला वाटतं. कारण पाहुणचार हे एक वेगळं टॅलेंट असतं असं मला वाटतं. आपल्या आधीच्या पिढ्यांना तर ते इतकं कमाल जमलं. त्याच्यामुळे घर कसं सजवायचं, त्यांना काय खाऊ घालायचं, कसं नियोजन करायचं, याच्यामध्ये या सगळ्या आपल्या आया मंडळी, आज्या-बिज्जा या मास्टर होत्या. पण आपल्याला हे कधीच कोणी शिकवलेलं नाहीये आणि मी तर अशा पद्धतीने वाढले. मी थोडीशी प्रायव्हेट पर्सन आहे. मी माझ्या आपल्या आयुष्यामध्येच असते. फार कोणाकडे जातही नाही आणि कोण माझ्याकडे फार येत पण नाही. त्यामुळे या सगळ्या चुकांमधून मी या 20 टिपा पर्सनली अनुभवातून माती खाऊन तुमच्यावर शेअर करत आहे. नंबर 1, फिक्स अ डेट. जी आपल्या सोयीची आहे. जेव्हा आपल्याला लोकांना छान सेवा पुरवायची आहे, खाऊ घालायचंय, घरात बोलवायचंय किंवा कुठच्या तरी हॉलमध्ये बोलवायचंय, एखाद्या इच्छितस्थळी बोलवायचंय आणि आपल्याला काय पाहुणचार करायचा असेल कुठच्या तरी कार्यक्रमानिमित्त, सगळ्यात आधी काय करायचं तर कॅलेंडर घ्यायचं आणि आपण आपली तारीख शोधून काढायची. हे अतिशय मोठ्या इव्हेंटला म्हणजे आयुष्य बदलवणाऱ्या लग्नाच्या तारखेपासून ते अगदी छोटंसं घरामध्ये काहीतरी तुम्हाला जस्ट गेट टुगेदर करायचंय, 2-4 लोकांना किंवा एका कपलला जेवायला वगैरे बोलवायचं असेल, तुमच्या फ्रेंड्सना बोलवायचं असेल तरी सुद्धा आधी काय करायचं तर तारीख फिक्स करायची. नंबर 2, जागा फिक्स करायची. आपल्या घरात बोलवायचंय, टेरेसवरती बोलवायचंय, वरतीच कुठेतरी बोलवायचंय, एक छोटा तुमचा काही एक्स्ट्रा फ्लॅट असेल, एक्स्ट्रा रूम असेल, लोक कुठे बसणार आहेत, तुमच्या वेगळ्या घरी बोलवायचंय, माहेरी बोलवायचंय, सासरी बोलवायचंय, छोटे खाणी हॉल घ्यायचा का, कधी कधी रेस्टॉरंटमध्ये एक छोटासा कॉर्नर असतो तो बुक करायचा आहे का, जागा बुक करणे हे सगळ्यात 2 नंबर तारखेनंतर लगेचच येणारी महत्वाची गोष्ट म्हणजे जागा पक्की करणे. नंबर 3, इन्व्हाइट पीपल ॲटलिस्ट बिफोर 2 वीक्स. आता लोकांना आमंत्रण द्यायचं. ही तिसरी महत्वाची गोष्ट लगेचच करायची असते जेव्हा आपल्याला कोणाचा तरी पाहुणचार करायचा असतो. कमी लोक असतील कॉल करायचा, खूप जास्त संख्या असेल तर तुम्ही मेसेजेस करू शकता. याला आपण कनेक्शन असं आपण म्हणूयात की खूप जातीनं वैयक्तिकरित्या कोणाला तरी खूप आवर्जून आमंत्रण दिलं. समजा तुम्हाला कॉल करण्यासाठी वेळ नसेल तरी सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता, पण तो किमान 2 आठवड्या आधी म्हणजे 15 दिवस आधी तरी लोकांना त्यांच्या कॅलेंडरमधलं त्यांचं शेड्यूल करण्यासाठी वेळ ही काढायचे बुवा. सकाळी इतक्या इतक्या तारखेला यांच्याकडे जेवायला जायचंय बुवा. तसे लोक खाण्याचं नियोजन करतात, सुट्ट्यांचं नियोजन करतात, त्यावेळेला दुसरे कार्यक्रम घेत नाहीत, दुसरीकडे कुठे जात नाहीत आणि म्हणून 2 आठवडे आधी तरी त्यांना नोटीस गेली पाहिजे, त्यांना आमंत्रण गेलं पाहिजे. नंबर 4, संपूर्ण कामाची यादी करणं. आता यादी करायची कशी? आधी सगळ्या कामांची लिस्ट बनवायची. कुठचाही क्रम वगैरे डोक्यात ठेवायचा नाही. आधी काय करायचंय, नंतर काय करायचंय, मध्ये काय करायचंय याचा विचार करायचा नाही. आधी फक्त सगळ्या तुमच्या आयडियाज, टास्क जे डोक्यामध्ये कामं आहेत ती सगळी डंप करायची, कागदावरती उतरवून काढायची. मग त्याच नंबरच्या शेजारी त्याला प्राधान्यक्रम लावू शकता तुम्ही की पहिल्या नंबरचं काम कोणतं, चौथ्या नंबरचं काम कोणतं, हे सगळ्यात शेवटी केलं तरी चालेल. अशा पद्धतीनं आधी सगळी कामाची लिस्ट करायची आणि नंतर त्याचे प्राधान्यक्रम ठरवायचे. नंबर 5, सेट रिमाइंडर्स. उदाहरणार्थ डिजिटली तुम्ही तुमच्या मोबाईलवरती रिमाइंडर्स लावू शकता, गुगल कॅलेंडरवरती रिमाइंडर्स लावू शकता, टाइम सेट करू शकता, अलार्म क्लॉक्स करू शकता, सेपरेट वही करू शकता की जी रोज सकाळी उठून चेक करायचे की आज कोणती कोणती कामं करायची आहेत, तेवढी आज मी करते, बाकीचे कामं झालेली आहेत. तुमच्या घरामध्ये मोठा असा फळा असेल तिथे तुम्ही मस्त लिहून काढू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही पटापट पुढचे निर्णय आणि पुढची कामं करू शकता. नंबर 6, बजेट डिसाईड करा. बऱ्याचदा अशा कार्यक्रमांमध्ये ओव्हर स्पेंडिंग जास्त होतं. आपलं जे ठरलेलं बजेट आहे त्याच्या पुढे 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 कार्यक्रम जायला लागतो. अगदी घरामध्ये कोणाला तरी जेवायला बोलवलेलं असू दे, नाहीतर अगदी कार्यालय बुक केलेलं असू दे, सणावाराच्या निमित्तानं कुठच्याही गेट टुगेदर, गॅदरिंग्स या निमित्तानं आपल्याला असं वाटतं की थोडंसं अजून सजवूयात, थोडंसं अजून खाऊ घालूयात. त्याच्यामुळे फूड आणि डेकोरेशन या 2 मुद्द्यांवरती तर सगळ्यात जास्त स्पेंडिंग व्हायला सुरुवात होते आणि त्यासाठी तुम्ही एक बजेट लिहून काढा. त्याच्यामुळे तुम्हाला पण युक्त्या सुचायला लागतात की ओके, आपण हे घरीच बनवू शकतो का, आपण हे बाहेरून आणू शकतो का, आता कितपत बजेट आहे आपल्याकडे, आता किती पैसे उरले. याच्यामधून तुमचं अजिबात ओव्हर स्पेंडिंग होणार नाही आणि तरी कार्यक्रम छान होईल. नंबर 7, कार्यक्रमच नाही तर रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा तुम्ही इतरांना कामं सोपवली पाहिजेत. सगळं जर मीच करेन असं जर म्हटलं तर तुम्ही इतके थकून जाणार आणि तुम्ही ऍक्च्युअल कार्यक्रमाच्या वेळेला कसलाच आनंद लुटू शकणार नाही. आणि म्हणूनच छोटासा कार्यक्रम असू दे, खूप मोठा कार्यक्रम असू दे, ज्याला जे जे आवडतं, ज्याला ज्याच्यातलं टॅलेंट पण आहे किंवा काही लोकांच्या मध्ये घरामध्ये सुद्धा सिन्सिअरिटीच इतकी असते की सोपवलं की होणार हे आपल्याला माहिती आहे, अशा लोकांना आपण कामं सोपवलीच पाहिजेत. मी तुम्हाला उदाहरण सांगते. आमच्या घरामध्ये आम्ही कोणालाही जेवायला बोलावलं, हाऊस वॉर्मिंग पार्टी असेल, छोटासा किती कार्यक्रम, बर्थडे पासून काही आम्ही ठेवलं ना, खाण्याचा विषय हा मी संपूर्ण ते डिपार्टमेंट सुकीर्तला सोपवते. ते संपूर्ण जबाबदारीच त्या डिपार्टमेंटची सुकीर्तला दिल्यामुळे तो ती इतकी छान करतो की मला
उरलेली जी कामं असतात म्हणजे घर आवरणं, डेकोरेशन असेल, इन्व्हिटेशन असेल, अथांगला तोपर्यंत सांभाळणं असेल, इतर वर्कलोड असेल, अशा सगळ्या जबाबदाऱ्या मी डिवाइड करते आणि सुकीर्तला वेगळ्या जबाबदाऱ्या देते. त्याच्यामुळे कामं खूप सोपी होतात, तुम्ही निश्चिंत होता आणि सगळ्यांनी त्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन केलेलं असतं. नंबर 8, प्रत्येकच गोष्ट विकत घेता येत नाही. स्पेशली काही काही गोष्टींमध्ये आपण पैसे वाचवू शकतो, बजेट छान आपल्या आटोक्यात ठेवू शकतो आणि थोडंसं काहीतरी आपला पण सहभाग होता कार्यक्रमामध्ये, याच्यासाठीचं काहीतरी स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन करू शकतो, ज्याला डू इट युअर सेल्फ असं म्हणतात, DIY. दरवेळी आपल्याला छोट्या छोट्या कार्यक्रमांना डेकोरेशन बाहेरून आणणं, भाड्यानं असेल नाहीतर अगदी विकत सुद्धा असेल, हे परवडतंच असं नाही. फूड आपण केटरिंग सर्व्हिस दुसऱ्या कोणाला तरी दिली, पण डेकोरेशन आपण करायचं ठरवलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून, स्पेशली चिलीपिली असतील, काही ना आर्ट क्राफ्ट, चित्रकला, याची मज्जा पण येते, टॅलेंट पण असतं, त्यांच्याकडून काहीतरी कापून घ्यायचं, काहीतरी क्रिएटिव्हिटी दाखवायची. अशा पद्धतीनं तुम्ही गोष्टी DIY करू शकता, स्पेशली तुम्ही होस्ट करत असता तेव्हा. नंबर 9, असा कोणता मुद्दा आहे की ज्याच्यामुळे घरगुती कार्यक्रम केलेला आहे असं कळतं आणि प्रोफेशनली कार्यक्रम घडवून आणलाय, इव्हेंट मॅनेजमेंट वगैरे केल्यासारखं वाटतं. प्रोफेशनल कार्यक्रमांना थीम असते आणि घरगुती कार्यक्रमांना कसलीच थीम नसते आणि म्हणूनच ते अतिशय हौशी लेवलला केलेले, त्याच्यात गोडवा असतो, प्रेम असतं, सगळं छान आहे, बरोबर आहे. पण ना त्याला तो असं ती शोभा येत नाही त्या कार्यक्रमाला. म्हणूनच आपल्या घरगुती कार्यक्रमांना सुद्धा प्रोफेशनल लुक यावा, कोणाचीही मदत न घेता सुद्धा किंवा मदत घेतली असली तरी सुद्धा तो इतका छान कार्यक्रम व्हावा, आठवणीत राहावा असं तुम्हाला जर वाटत असेल, हॅव अ थीम. एक थीम निवडा. बऱ्याचदा खूप लोकांना हे कळत नाही की आम्हाला त्याच्यातलं सुचत नाही, आम्ही असे कधी इव्हेंट मॅनेजमेंट किंवा कार्यक्रम वगैरे घडवून आणलेलं नाही, आम्हाला काही सुचत नाही. कलर निवडा. सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे एक कलर थीम निवडा. ती कलर थीम तुमच्या डेकोरेशनमध्ये असेल, ती कलर थीम तुमच्या फर्निशिंगमध्ये, आसपास बेडशीट्स असतील किंवा टेबलवरचा टेबल क्लॉथ असेल जिथे पाहुणे मंडळी जेवायला बसणार आहेत, रांगोळीमध्ये तो रंग असू शकतो. तुम्ही पाहुण्यांना पण घेताना त्या रंगाचे कपडे घालून बोलवू शकता. तुम्ही स्वतः सगळे जण त्याच एका कलर थीममध्ये कपड्यांमध्ये असू शकता. यानं काय होतं, एक कोहेसिव्ह लुक तयार होतो, एक प्रोफेशनल लुक तयार होतो. छोटीशी गोष्ट आहे आणि थीममुळे तो कार्यक्रम अचानक एखाद्या चाकचूक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीनं केल्यासारखा दिसायला लागतं. नंबर 10, कोणत्याही कार्यक्रमाची आणखी शोभा वाढावी यासाठी काय केलं जातं माहितीये? खूप सारा पैसा, बजेट मोठ्या मोठ्या कार्यक्रमांचा घातला जातो लाईट्सवरती. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लाईट खूप इम्पॉर्टंट असते, कारण लाईट माहोल तयार करते, अँबियन्स तयार करतं. खूप लोकांना असं वाटतं की पण मग लाईट्स तर भाड्यानं आणायचे असतात, मोठ्या कार्यक्रमामध्ये हे शक्य आहे. पण तुम्हाला घरातच एखादा छोटासा कार्यक्रम करायचा असेल तरी सुद्धा बजेट फ्रेंडली, म्हणजे लिटरली ₹50 ₹80 सुद्धा मिरची लाईट्स येतात, बारीक बारीक लाईट्स असतात. छोट्याशा बाल्कनीमध्ये छोटूसं तुमचं टेरेस असेल, हॉलला लागून असा थोडीशी जागा असेल, तिथे सगळे माणसं बसणार असतील असं तुम्हाला वाटत असेल आणि थोडासा अंधार केल्यासारखं, दिवसाचा कार्यक्रम असू दे रात्रीचा असू दे, साध्या कार्यक्रमाला सुद्धा उत्तम लाइटिंगनं एक कमाल वातावरण निर्मिती लगेचच होऊन जाते. नंबर 11, एंट्रन्स. लोक एंट्रन्स म्हणजे घरामध्ये प्रवेश करताना सुद्धा घराची चौकट बघतात, रांगोळी बघतात. तुम्ही तिथे एखादी गंगाळं ठेवू शकता, पाण्यामध्ये फुलं सजवू शकता, फुलांची रांगोळी काढू शकता, तिथे कुठचे तरी लाइटिंग किंवा डेकोरेशनचे आयटम्स लावू शकता. प्रवेश करताना जे फर्स्ट इम्प्रेशन तयार होतं ना, तिथूनच तुम्ही थोडंसं तिथे जरा जास्त लक्ष देऊन जरा छान त्याची सजावट केली तर जी ग्रँड एंट्री होते, पाहुण्यांना जे आल्या आल्याच आत प्रवेश केल्या केल्याच जे भारी वाटायला लागतं, त्यानं खूप फरक पडतो. नंबर 12, छोट्या छोट्या गोष्टी आता आपण पाहतो की ज्याच्यामुळे आपल्या कार्यक्रमाची कमाल शोभा वाढणार आहे. त्याच्यामध्येच अजून एक आहे ते म्हणजे कान. जर तुम्हाला अप्रतिम संगीत जोडता आलं, म्हणजे एखादा कार्यक्रम आहे तो वाद्यमय झाला, एखादा कार्यक्रम आहे तिथे कुठचीतरी अप्रतिम गाणी, म्युझिक, माहोल जर सेट करायचा असेल, मूड आयुष्यात जर सेट करायचा असेल, तर एक कमाल प्लेलिस्ट तुम्ही क्युरेट करायला पाहिजे असं मला वाटतं. त्यानं खूप फरक पडतो. खूप छोटीशी गोष्ट आहे, पण मी माझ्या घरात करताना सुद्धा मला हे जाणवलं की ते इतका असा मंजूळ असा वारा येतोय, अशी छान गाणी ऐकायला मिळतात आणि असं एक श्वासच आणि एक संपूर्ण माहोलच असा काम डाऊन, चिल, रिलॅक्स असा तुम्हाला लगेचच करता येतो. पार्टीवरती डिपेंड आहे, कार्यक्रमावरती डिपेंड आहे की कसा मूड तुम्हाला सेट करायचा आहे. नंबर 13, प्रेप मील्स इन ॲडव्हान्स. तुम्ही जर स्वतः स्वयंपाक करणार असाल तर अशा काही गोष्टी आहेत का की ज्या तुम्हाला आदल्या दिवशी करता येतील आणि त्याच्यात काही शिळ्या वगैरे होण्याचा प्रश्न नाहीये, कारण सगळंच लाईव्ह काउंटर ज्याला म्हणतात असं जर तुम्ही ठेवलं की सगळंच आत्ताच मी बनवणार आहे, आत्ताच मी करणार आहे आणि सगळं आत्ताच मला द्यायचं आहे,
त्या कार्यक्रमामध्ये फक्त तुम्ही स्वयंपाक करत असाल आणि तुम्ही तिथे लोकांना छान अटेंड करण्यासाठी, लोकांची गप्पा वगैरे मारण्यासाठी तुम्ही हजर पण नसाल कदाचित. त्या किचन मधून बायका बाहेरच येत नाहीत आणि ऍक्च्युअल बिचाऱ्या कार्यक्रमांना कधीच बसत नाहीत. त्याचं कारणच असं, त्यांना सगळं सेम दिवशी करायचं असतं. मी एक छोटंसं उदाहरण देते. कांदा भजी ही गरम गरमच पाहिजे, मी समजू शकते, बरोबर. पण अशा काही गोष्टी आहेत, उदाहरणार्थ काय, कुरडया असतील किंवा पापड असतील, किंवा काय मळून ठेवणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात पण मला तर ते फ्रेशच पाहिजे असं जर तुम्ही विचार केलात तर हे सगळं नियोजन गंडायला सुरुवात होते आणि म्हणून घामाघूम व्हायला होतं आणि दिवस सरत असतो. अगदी आता पाहुणे आलेत तरी सुद्धा तो गॅसच बंद होत नाही, कारण शेवटपर्यंत आपण अन्नच बनवत असतो. असं होऊ नये. छोटीशी पूजा वगैरे जरी असली तरी सुद्धा तुम्हाला छान नामस्मरणाला बसायचंय, हरिपाठाला बसायचंय, भक्ती भावानं तुम्हाला देवाच्या समोर बसायचं, तुम्हाला कार्यक्रमात सहभाग घ्यायचा आहे असं तुम्हाला वाटत असेल तर काही गोष्टी तुम्हाला आदल्या दिवशी जर अर्ध्या बनवून ठेवता आल्या, स्वयंपाकाचं नियोजन तुम्हाला करता आलं तर खूप छान. दुसरा महत्वाचा मुद्दा, जर बाहेरून फूड येणार असेल, केटरिंगचं पदार्थ वगैरे येणार असतील तर पाहुण्यांना जी वेळ दिली आहे त्याच्या किमान 1 तास आधी तुमच्या घरात ते सगळं अन्न तयार पाहिजे. माझ्यावरती विश्वास ठेवा, नाही तर एन्झायटी वाढायला लागते. माय गॉड, म्हणजे पाहुणे वेगळीकडे आणि ते हॉलमधूनच जातात, सगळे बसले पाय वगैरे बाजूला घेतात, त्याच्यातून ते डबे पिशव्या, इतक्या उशिरा ते फूड येतं. बऱ्याचदा अर्धवट कार्यक्रम होत आलेला असतो तरी सुद्धा ते अन्न आलेलं नाही. हे सगळे प्रसंग तुम्हाला जर टाळायचे असतील, नंतर गोष्टी गरम करता येतात, गॅसवरती ठेवता येतात, अवनमध्ये पण ठेवता येतात. पण ही जी एन्झायटी आहे की आता सगळा कार्यक्रम सुरू झाला, पाहुणे आलेले आहेत, पण अजून फूड आणि केटरिंग सर्व्हिस वाल्यानं काय जे बाहेरून पुरणपोळ्या असतील, पोळ्या, काही तुम्ही मागवलेलं असलं तेच मात्र आलेलं नाही, याच्यासारखी वेगळी फजिती नाही दुसरी. नंबर 14, गोष्टी वेळेत फ्रीजमध्ये ठेवा. तुम्हाला असं वाटेल की ही काय टिप आहे. येस, स्पेशली वाढदिवस आहे किंवा तुम्हाला घरात डिझर्ट बनवायचा, गोडाचा पदार्थ हा मीच करणार वगैरे असं जर तुमच्या डोक्यात असेल, गोष्टी सेट व्हायला, स्पेशली मी म्हटलं तसं डिझर्टचे आयटम्स असतील, लोकांना घरातच तिरामिसू बनवायचं आहे, पुडिंग्स बनवायचे आहेत, ॲपल पाय वगैरे बनवायचे, ह्या गोष्टी सेट व्हायला वेळ घेतात. मला अजून आठवतंय, एक वाढदिवसाचा कार्यक्रम होता, एकदम आयत्या वेळेस केक आला, तो केक पण वेळेत नाही आला, त्यामुळे तो केक सेट झालेला नव्हता. तो सेट नव्हता झाला त्यामुळे तो फ्रीजमध्ये ठेवला गेला नाही, कारण की लगेचच कार्यक्रमाला सुरुवात झाली. जसा तसा बॉक्स घेतला आणि टेरेसवरती कार्यक्रम होता, सगळ्यांच्या समोर ठेवला. त्याच्यावरती नेमके फॅमिली मेंबर्स आणि सगळ्यांचे फोटो होते. ते ओपन केल्यानंतर फोटो इतके गाढ वितळून गेलेले, कारण ते फ्रॉस्टिंग सेटच झालं नव्हतं. तसं काहींना थंडगार बासुंदी आवडते, काहींना गरम गरमच खीर आवडते वगैरे. हे जरा तुम्ही मॅनेज केलं ना आणि पिशवीतून आणल्या तसंच जर न राहता त्या वेळेला त्या गोष्टी फ्रीजमध्ये गेल्या तर त्या परफेक्ट टेम्परेचरला लोकांना मिळतात. त्याच्यात एक आईस्क्रीम पण आहे. नंबर 15, सेट अप अ स्टेशन ऑर अ बार. म्हणजे काय, काही फूड ड्रिंक्स असतात छान छान, मस्त जार आजकाल काचेचे वगैरे मिळतात, त्याच्यामध्ये लेमनेड, सरबत वेगवेगळी छान छान, तर ती तुम्ही बनवून पिऊ शकता. किंवा बुफे सारखी सर्व्हिस, की तुम्हाला एकदा वाढलेलं आहे पण जाता येता छान तुम्ही आमच्या किचनमध्ये किंवा मध्ये एखादा काउंटर ठेवू शकता, जाता येता कोणाला काही जास्त पाहिजे असेल तर तुमचं तुम्ही घ्या. बऱ्याचदा मिसळ वगैरे सारखा आयटम असेल तर प्रत्येकाला ना आपल्या पद्धतीने तो घ्यायला आवडतो. अशा वेळेला काही वेळेला सतत तुम्हीच वाढलं पाहिजे आणि राबलं पाहिजे, पायावरती उभं राहून सतत सगळीकडे पडलं पाहिजे असं नसतं. बऱ्याचदा बुफे सर्व्हिस सुद्धा तुमचं तुम्ही करून घ्या. अशा पद्धतीचा एक टेबल सेट केला, छान एक काउंटर सेट केला की हे तुमचं तुम्ही बनवून घेऊ शकता बुवा, की लोकांना मज्जा येते काय काय किडे करायला, स्वतः घ्यायला, वाढून घ्यायला, आणि तुमचा ताण पण खूप कमी होतो असं माझ्या लक्षात आलेलं आहे. नंबर 16, स्टे हायड्रेटेड. तुम्ही म्हणाल पाण्याची कशी काय टिप आहे, कार्यक्रमात पाणी तर असतंच ना, पाहुण्यांना सुद्धा घरात आल्यानंतर पहिल्यांदा आपण पाणी देतो, बरोबर आहे. ते पहिल्यांदा मिळालेल्या पाण्यानंतर 2, 3, 4 तास होतात पण नंतर ते पाणीच कुठे दिसत नाही, इतकी तहान लागते. काहींच्या घरामध्ये समोर असे छान तांब्या, ग्लास, फुलपात्री, पाणी काहीच भरून ठेवलेलं नसतं आणि इतकी तहान लागते. आणि तुम्ही असं बचकन कोणाच्या तरी नवीन घरामध्ये पाहुण्यांच्या ना विचार करा, किचनमध्ये जाऊन आता तुमच्या हंड्यामध्ये, माठामध्ये आता हातच बुचकळतो किंवा प्युरिटला बटन कसं दाबायचं ते मला माहितीच आहे बुवा, तुमच्या घरामध्ये पहिल्यांदा येऊन सुद्धा असं नाही होत. काही लोक खूप वेळा येतात पण ऑकवर्ड होतात डायरेक्ट किचनमध्ये जायला. अशा वेळेला दिवाणखाण्यामध्ये किंवा त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पाण्याच्या बाटल्या ऑलरेडी भरून ठेवायला हव्या, तांब्या, फुलपात्र, एक्स्ट्रा ग्लासेस. अशा वेळेला तुम्ही लक्षात ठेवा की पाहुण्यांना सतत हाताशी जर पाणी असेल, काय 5-10 बाटल्या आहेत बुवा, तिथे ते भरून ठेवा. त्यांना कधीही इझी ऍक्सेस, प्रत्येकाला खाता खाता, फराळ घेताना, सणावाराचं पटकन पाणी घेता आलं पाहिजे. नंबर 17, प्लॅन लेफ्ट ओव्हर्स. लेफ्ट ओव्हर्स म्हणजे काय, लक्षात घ्या, आपण नेहमी 1 किंवा 2 माणसाचं, मोठ्या कार्यक्रमामध्ये तर 10-10, 20-20 लोकांचं जास्त खाणं
हे आपण बनवत असतो. कारण कमी पडू नये बुवा, सगळ्यांना पोटभर जेवायला मिळावं, हा इतका छान आपला हेतू असतो. त्याच्यामुळे थोडं फार होईना, घर म्हटलं की थोड्याफार गोष्टी उरणार. उरलेल्या अन्नाचं नियोजन हे तुम्ही कार्यक्रमाच्या आधी करायला पाहिजे. आणि हे मी कशातून शिकले माहितीये? स्पेशली ना बर्थडे पार्टीज वगैरे असतात आणि एक बाळ येतं, पण त्याला भाऊ-बहीण वगैरे असतं किंवा ओळखीचं कोणीतरी असतं, मागे कोणीतरी राहिलेलं असतं आणि ते ते कपल वगैरे किंवा ते मागे जे राहिलेले असतात, ते पण आपले खूप छान फॅमिली फ्रेंड्स असतात. त्यामुळे एक्स्ट्रा केक वगैरे असतो. तर तो देण्यासाठी ना खूप छान टप्परवेअरचे खूप चांगल्या क्वालिटीचे डबे मिळतात आणि ते डबे परत तुम्हाला नाही मिळाले, त्या लोकांच्या बरोबर तुम्ही पाठवून दिले तरी चालतात. अशा वेळेला तुमच्या हॉटेल्सचे वगैरे जर उरलेले चांगल्या क्वालिटीचे, म्हणजे जे छान लॉक होतात, सांडासांडी होणार नाही, तेल गळणार नाही, अशा पद्धतीनं माझ्यासारखं तुम्ही काही डबेत ना हे आणून ठेवा घरामध्ये आणि ते उरलेले कोणाकोणाला केक आहेत, कोणाच्या घरी लहान बाळं असतात, त्यांना उरलेलं थोडंसं तुम्ही घेऊन जा. लोकांना खूप आवडतं हे, की मी कार्यक्रमाला नाही गेले, पण माझ्यापर्यंत केक आला, माझ्यापर्यंत काय काय 2 गुलाबजाम आले. दॅट्स व्हेरी थॉटफुल. तुम्ही त्यांचा विचार केला. असं होतं ते. त्याच्यानंतर तुमच्याकडे हाऊस हेल्प असेल, ज्यांनी तुम्हाला मदत केली आहे. त्यांना सुद्धा तुम्ही उरलेलं अन्न तिथल्या तिथे देऊन टाकणं. हा तुम्ही दुसऱ्यांचा विचार केला ना, अन्न प्रत्येकाच्या पोटात जातं, फ्रेश राहतं आणि काहीच वाया जात नाही. नंबर 18, प्लॅन युअर आउटफिट इन ॲडव्हान्स. मोठ्याच्या मोठ्या जवळचं घरच्या कोणाचं तरी लग्न आहे किंवा तुमच्या स्वतःचंच लग्न आहे. तर कपडे वगैरे हे सगळं खूप आधीच ठरवलं जातं. पण अगदी छोटासा कार्यक्रम आहे. तुमच्याच घरातला जरी कार्यक्रम आहे, तरी सुद्धा मी बायकांना, मुलींना बघितलेलं आहे. त्या दिवशी कपाट उघडून हे घालू का, मग ते घालू का, मग ते कसं मला दिसतंय, बरं दिसतंय का? अरे देवा, ही साडी नेसायची होती, पण त्याचा ब्लाउजच धुवून नाही आला. हा ब्लाउज तर त्याला बसतच नाही, त्यामुळे त्याला अल्टरेशन नाही. तो आता तिथून गळतो ना, वजन माझं कमी झालंय ना, मग ही साडीच आता नाही नेसता येणार. आणि फोटोमध्ये सुद्धा नाही, नाही, मी मागेच राहते, मी आपलं साधंच घातलं ना, मी कळकटते, मी नाही येत फोटोत. हे असले प्रकार व्हायला लागतात. हे होऊ नये यासाठी आता तुमच्याकडे कार्यक्रम आहे की नाही, छोटासा का असेना, पण आपण काय घालणार आहोत, त्याच्यावरची ज्वेलरी काय आहे, स्पेशली महत्वाचा मुद्दा या संपूर्ण टिपमधून या नंबरचा तुम्हाला घ्यायचा असेल तर तो म्हणजे शूज. घरात सुद्धा काहींची पावलं दुखून येतात पळून पळून. मग तुमच्या घरात घालायचे कम्फर्टेबल चपला असतील, घरातल्या छान मऊ, त्या तुम्ही आधीच घालून वावरा. किंवा बाहेर कुठचं तरी जागा घेतली आणि बाहेर छान कार्यक्रम असेल तर अतिशय कम्फर्टेबल शूज होस्टचे असायला पाहिजेत. नंबर 19, शेवटून दुसरा मुद्दा आहे. सगळे मुद्दे बाजूला सारले आणि हा मुद्दा लक्षात ठेवला तरी चालेल. ज्यानं कार्यक्रम ठेवलेला आहे, तो इतक्या तणावाखाली असतो, की तोच स्वतः कार्यक्रम अजिबात एन्जॉय करत नाही. मुद्दा बरोबर आहे. काळजी लागून राहिलेली असते, पण ती काळजी चिंतेमध्ये बदलते आणि ती म्हणजे सगळं नीट होईल ना, सगळं नीट पार पडेल ना, सगळ्यांना खायला मिळालं ना, सगळे खुश होऊन गेले ना, असा जो काही ताण असतो ना, तो आपल्याला कधीच काहीच एन्जॉय करू देत नाही. काही गोष्टी लेट गो करायला शिका. कधीच 100% बरोबर सगळ्या गोष्टी परफेक्ट जागतिक लेव्हलचा नाही का, म्हणजे असा इतिहासात कधी कार्यक्रम घडलेला नाही, इतिहासात कधी कोणी असं खाऊच घातलेलं नाही वगैरे, असं नाही झालं तरी चालेल. आपण आपलं 100% दिलं, आपण आपल्या कर्मातून इतरांना आनंद दिला, असं म्हणून सोडून देता आलं पाहिजे. नंबर 20, शेवटच्या मुद्द्यापाशी आपण आलेलो आहोत आणि तो म्हणजे थँक नोट. मी लोकांना बघितलेले जे जे ना कमाल होस्ट असतात ना, काय तो एक व्हॉट्सअपवर ते सुंदर मेसेज येणार, नंतर कॉल वगैरे येतो काहींचा. पूर्वीच्या काळी लोक पोस्ट कार्ड्स वगैरे लिहायचे, छान पत्र लिहायचे. एक थँक म्हटलं ना, की तुम्ही आलात, वेळ काढलात आणि आय होप तुम्हाला छान आवडला असेल कार्यक्रम. तुम्ही छान एन्जॉय केलं असेल, सगळं खाणं आवडलं असेल, वेळात वेळ काढून आलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. त्याबद्दल खूप खूप कृतज्ञता. लोकांना इतकं आवडतं ना, तुम्ही वैयक्तिकरित्या लिहू शकता, की तू आलीस, ते छोटंसं तू गाणं म्हटलं किंवा तुम्ही दोघे-तिघे मिळून आलात. मला खूप आनंद वाटला. खूप थँक सेम डेज करायला पाहिजे असं नाही. तुम्ही दुसऱ्या दिवशी श्रमपरिहार झाल्यानंतर, निवांत झाल्यानंतर का होईना, पण एक नोट पाठवली ना, त्या कार्यक्रमाची अशी संपूर्ण समाप्ती झाल्यासारखं होतं आणि लोकांना पण खूप छान वाटतं, दखल घेतात. असं एक नोट नक्की पाठवा. मी ना अजिबातच चांगलं नियोजन करणारी किंवा चांगली होस्ट नाही, असं मला खूप मनापासून वाटतं. त्याचं कारणच असं, की हे ना कोणी शिकवलं जात नाही, कोणी शिकवत नाही. याचं कुठे ट्रेनिंग नसतं. मी काही हॉस्पिटॅलिटी, हॉटेल मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट केलेलं नाही. आपल्या आधीच्या पिढ्या आहेत ना, त्या बिचाऱ्या इतक्या कष्ट करायच्या. माझे आई, आज्या-बिज्जा सारखे पाहुणे यायचे. त्यामुळे त्यांनी इतकं पाहुणचार केला, इतके सणवार केलेत, इतके कार्यक्रम केलेत, एवढ्या पंक्ती उठलेल्या असतात त्यांच्या काळामध्ये, की त्या या सगळ्या गोष्टींमध्ये एकदम प्रो झालेल्या असतात. आमच्या पिढीपासून हे सगळं कमी-कमी होत गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्या आपल्या आयुष्यामध्ये आपण असतो. पाहुणचार करण्याचे प्रसंग खूप कमी-कमी होत येतात आणि त्यामुळे माझ्याच चुकांमधून मी हे सगळं शिकलेलं आहे आणि ते तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. अगदी छोटंसं हळदी-कुंकू जेवणाचा कार्यक्रम असेल, ते अगदी भली मोठी पार्टी, कार्यालय वगैरे बुक करून केलेला मोठा कार्यक्रम असेल. या थोड्याफार ज्या गोष्टी आहेत, त्या लक्षात ठेवल्यानं मला तरी आता उत्तम कार्यक्रम करता येतो. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप थँक सणावाराच्या सीरीजला तुम्ही इतका प्रतिसाद देताय त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आय लव्ह यू.